च्या शुभ हस्ते अनिलजी पुंजारा साहेब गुंडलेवरून मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत आणि त्यांचा आपण करतोय यथोचित असं स्वागत सन्मान कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे क्षणचित्र आपण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। हर्षद पाटील आपण या अप्पी सन्माननीय तुषारजी पाटील सरांच्या माध्यमातूनही 200 रुपये आले। सर तुम्ही जे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे प्राइज वितरित करायचं आहे, ट्रॉफी आणि हे फळझाड या ठिकाणी आपण वितरित करूया। या स्पर्धेचे सल्लागार आदरणीय सन्माननीय गणेशजी रामचंद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करतोय। अप्रतिम खेळ असं वाटलं होतं, सामना संपला परंतु हर्षल पाटील यांनी सर्वांनाच प्रभावित केलं। धन्यवाद गणेशजी पाटील साहेब, आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं। हर्षल आपण थांबायचंय। एक्झॅक्टली काय चालू होतं माइंड मध्ये असं वाटलं होतं, सामना संपला तू नॉन स्ट्राईकला होता, स्ट्राईकवर गेला, षटकार लगावला, काय म्हणशील? नक्कीच असं रुपेशचं आम्हाला प्रोत्साहन आहे की तुम्ही मॅच काढूनच या। त्याच्या ह्याच्याने आम्ही पूर्ण प्रॅक्टिस पण नव्हती तरी पण आम्ही जिंकलो, खूप आनंद होतोय। क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल। तदनंतर हर्षद पाटील आपण या अप्पी आपल्यासाठी पारितोषिक आहे। आदरणीय सन्माननीय या ठिकाणी आपण 500 रुपये आणि पवन पाटील यांच्या मध्यमध्ये 100 रुपये आलेत। सन्माननीय मधुकरजी दामोदर पाटील साहेब या स्पर्धेचे विश्वस्त आहेत, साहेबांच्या शुभ हस्ते 500 रुपये आलेत या ठिकाणी। धन्यवाद साहेब, आपण ही व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे, प्रोत्साहित करतायत, विकेट हॅट्रिक घेतली आणि सन्माननीय मधुकरजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये आणि पवनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 100 रुपये। जाऊया पुन्हा एकदा सत्काराकडे। आमचे पारितोषिक दाते स्वर्गीय श्री यशवंत दामोदर पाटील कोकनेर यांच्या स्मरणार्थ श्री प्रीतम यशवंत पाटील व श्री नितेश यशवंत पाटील कोकनेर यांच्याकडून आपणास आकर्षक चषक मिळालेले। मी या ठिकाणी मध्ये उपस्थित नितेश विनंती करतो त्याने व्यासपीठावर यायचंय। त्याचप्रमाणे नितेश यांच्याकडून आपणास मॅन ऑफ द मॅच साठी वृक्षाची भेट देण्यात आली। मी नितेश पाटील आपण व्यासपीठाकडे यायचंय। राहुलजी हॅलो, जाऊया मॅचच्या दिशेने। श्वेतांग पाटील आपण कुठे असाल तर आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचंय। श्वेतांग पाटील बॉल चालला या ठिकाणी या 4 धावींसाठी, चांगला फटका जो पाहायला मिळाला
अक्रॉस खेळले होते आणि हा चौकार धावसंख्या 10 धावा, एक गडी बाद, षटक क्रमांक 1 नंतर. जयकांतजी पावडे सर, आपण जयराजजी पावडे सर, आपण व्यासपीठावरती यायचं, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत आहेत रुपेशजी पावडे सर, आपण या, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. चांगला फटका खेळलाय आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय KGPL ब्रँडेड चौकार 4. पुन्हा हार्दिक पाटील यांच्यावरती हल्ला चढवला गेलाय. वेदांत पाटील लॉंग चेस करतायत, परंतु चेंडू थांबणार नाही. या चेंडू बॅकवर्ड पॉइंटला जातोय. आणखीन एक KGPL कोकणेर गड प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार. दोन सलग चौकार पाहायला मिळाले. दुसरं षटक मार्गस्थ आहे. हार्दिकजी पाटील गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे खजिनदार आहेत. खूप अथांग मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेसाठी. 6 आयकॉन खेळाडू आहेत. यावेळी चांगला बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलं, कमी गतीनं हा बॉल डिलिव्हर्ड केला गेला. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 18 धावा, एक गडी बाद. प्रार्थी चॅम्पियन्स किर्नोली आणि धर्मवीर वॉरियर्स सागावे हा सामना आपण पाहतायत. आणखीन एक चांगला बॉल, 2 चौकार, 2 निर्धाव बॉल. या 4 चेंडू आपण जर बघितले तर जणू काही 4 डिजिट OTP 4400 अशा अनुषंगाने आतापर्यंत पाहायला मिळालाय. अप्रतिम कोकणेर गड प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलं गेलंय. ऑन साइडला बॉलला उडवलंय, फिल्डर येत आहेत आणि हा झेल परिपूर्ण करताना पाहायला मिळालेत. विकेट क्रमांक 2. धन्यवाद डीजे. जाऊया पारितोषिक दाते यांच्या सन्मानाकडे. या ठिकाणी प्रथम पारितोषिक जे आपल्याला आकर्षक चषक लाभले आहे ते स्वर्गीय श्री यशवंत दामोदर पाटील कोकणेर यांच्या स्मरणार्थ श्री प्रीतम यशवंत पाटील व श्री नितेश यशवंत पाटील कोकणेर यांच्याकडून आकर्षक चषक. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच साठी आपल्या या ठिकाणी त्यांनी वृक्षसुद्धा भेट देण्यात आलेले. चांगली भेट आणि केलेल्या सहकार्याबद्दल कोकणेर प्रीमियर लीग आपलं सहर्ष स्वागत आणि सत्कार करू इच्छितो. मी या ठिकाणी आमच्या लीगचे सल्लागार आदरणीय श्री गणेश रामचंद्र पाटील गिरनोली आपल्यास विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी श्री नितेश पाटील यांना शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत आणि सत्कार करायचा आहे. यथोचित स्वागत सन्मान सन्माननीय नितेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आपण करतोय. त्यांच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य या स्पर्धेसाठी केलं जातं. असं व्यक्तिमत्व, नेहमीच चेहऱ्यावरती स्मितहास्य त्यांचं आपण पाहिलंय.
धवनची गती आहे 21 धावा धाव फलकावरती. या क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी आलेले आमचे प्रेक्षक मी विनंती करतोय श्री जयराज पावडे, श्री जयराज पावडे, श्री रुपेश पावडे किराट, श्री प्रभाकर पाटील सागावे हार्दिकचे पप्पा, श्री मयूर पाटील सागावे, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचंय. KGPL आपलं सहर्ष स्वागत करू इच्छितो. या ठिकाणी आपल्या सामन्यांचा आनंद लुटण्यासाठी आलेले प्रेक्षक मी विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यायचंय. तेवीस धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात आतापर्यंत. आपण जर पाहिलं आदरणीय सन्माननीय जयराजजी पावडे साहेब, रुपेशजी पावडे साहेब, प्रभाकरजी पाटील साहेब सागावे, आपण देखील व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. सन्माननीय मयूरजी पाटील साहेब सागावे, आपण देखील व्यासपीठावरती यायचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलोय ते म्हणजेच 24 धावा धाव फलकावरती, 3 गडे बाद. आदरणीय जयराजजी पावडे साहेब, आदरणीय रुपेशजी पावडे साहेब, सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेब आणि मयूरजी पाटील साहेब, आपण आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती विराजित व्हायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे कोकणेर गट प्रीमियर लीग 2026 मध्ये. पण राहुल पाटील यांची गोलंदाजी इकॉनॉमिकल आणि विकेट टेकिंग पाहायला मिळते. प्रत्येक वेळी राहुल पाटील यांची गोलंदाजी ही चांगली पाहायला मिळते. जे हेतू उद्देश असतात गोलंदाजाचे की समोरच्या संघाचे विकेट घेणं, धावा रोखणं, त्या सर्व काही भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. 3 षटकानंतर धावसंख्या 25ला 3 प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली या टीमची आतापर्यंत पाहायला मिळते. चला यानंतर साई स्पोर्ट सागावे आणि स्वयंभू कोकणेर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत टॉस. तत्पूर्वी जाऊया संगीत कक्षेमध्ये आणि या ऐकूया श्रवणीय संगीत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत धर्मवीर वॉरियर्स सागावे या टीमने केलेली आहे 3 षटकांमध्ये. यावेळेस ऑन साइडला हार्दिक पाटील काही कमालीचं जज केलं
या बॉलला आणि हा झेल परिपूर्ण केला डीप मिड विकेटला. अगदी बाउंड्री लाईनला टच असताना आपण बघितलं काही सेंटीमीटर आतमध्ये होते. वेल जज केलं आणि सुंदर पद्धतीनं हा झेल परिपूर्ण केला. बिग विकेट डाऊन. धन्यवाद. या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपल्याला जे दाते लाभले आहेत स्वर्गीय श्री सुरेश रामचंद्र पाटील शिगाव यांच्या स्मरणार्थ श्री चेतन सुरेश पाटील शिगाव यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला शूज देण्यात आलेले आहेत. मी या ठिकाणी त्यांचे बंधू तुषार सरांना विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यायचे. आपले दाते श्री चेतन सुरेश पाटील शिगाव. मी या ठिकाणी त्यांच्या बंधूंना आमंत्रित करतोय आपण व्यासपीठाकडे यायचंय. सचिन पाटील 8 ओव्हरचे एक चांगले गोलंदाज म्हणून त्यांचा रोल आतापर्यंत पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल निर्धाव हाताळताना पाहायला मिळालाय. भावेश डोंगरे जे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत 6व्या क्रमांकासाठी फलंदाजी करण्याकरिता. 27 धावा फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत आपण पाहू शकाल 3 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा सचिन पाटील ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत हार्दिक पाटील. स्टॉप करतील का बॉलला? स्टॉप तर करण्याचा प्रयत्न केला जातोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण 100% तन मन धन समर्पित केलं गेलंय. एक एक धाव लाख मोलाची आहे हे हार्दिकजी पाटील यांना माहिती आहे. यावेळेस धावबादच्या माध्यमातून विकेट राहुल पाटील यांचा पाहायला मिळाला. सामना आपण पाहतायत एका साईडनं धर्मवीर वॉरियर्स सागावे आदरणीय धीरजजी प्रभाकर पाटील साहेब आणि आदरणीय आकाशजी सुरेश पाटील साहेबांचा संघ. दुसऱ्या बाजूनं आपण जर बघितलं तर प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली आदरणीय सुशांतजी हरिचंद्र पाटील साहेब आदरणीय अमोलजी रघुनाथ पवार साहेबांचा संघ. या दोन संघादरम्यान हा सामना आपण पाहतायत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. बॅटची एज परंतु यावेळेस धावबादच्या माध्यमातून विकेट संधी होती, जेल सुटला होता परंतु तदनंतर मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तो राहिला असफल. आतापर्यंत आपण जर बघितलं तर चेंडूचा खेळ झालाय तो म्हणजेच 5 चेंडूंचा खेळ झाला अर्थात शेवटचा चेंडू शिल्लक. चला यानंतर लगेचच 2 कॅप्टन आपण या टॉस बॉक्स कडे. दरम्यान आपले दाते उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक चषक आपल्याकडून जे शूज लाभले आहेत ते स्वर्गीय श्री सुरेश रामचंद्र पाटील शिगाव यांच्या स्मरणार्थ श्री चेतन सुरेश पाटील शिगाव यांच्याकडून खेळाडूंसाठी उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपल्याला जे शूज लाभले आहेत ते दाते त्यांचे बंधू आमचे मित्र एक बहुआयामी व्यक्तिमत्व आदरणीय तुषार सरांचं आगमन होतंय. प्रोफेसर आणि एक प्रोफेसरमधून ऑफिशियली व्यावसायिक काम करत असताना खेळाकडे सुद्धा तरुणांना नेहमी प्रेरित करणारे एक उमद व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेले. मी मनापासून त्यांच्या या ठिकाणी स्वागत करतोय आणि आमच्या लीगचे अध्यक्ष आदरणीय संदेश भाऊंना विनंती करतो की आपण या ठिकाणी सरांचं येथे स्वागत त्याचा सत्कार करायचा आहे. एक दाते आणि एक चांगले व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे. टार्गेट 32.
धन्यवाद डीजे. आदरणीय हर्षदजी पाटील साहेब गिरनोले आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. हर्षदजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. श्वेतांग कॉल करेल. हर्षलजी पाटील साहेब एक चांगलं व्यक्तिमत्व. टेलिस कॉल केलं गेलंय आणि हेड येतोय. धन्यवाद साहेब आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचंय. स्वयंभू कोकणेर या टीमने पुन्हा एकदा टॉस जिंकलाय. नितेश भाऊ आपला निर्णय. क्षेत्ररक्षण. नक्की क्षेत्ररक्षण घेतलंय आणि समोर संघ आपण पाहत आहे त्याच्यामध्ये श्वेतांग पाटील आहेत ज्यांनी 50 धावा परिपूर्ण केला. एकंदरीत या 4 षटकांमध्ये गोलंदाजी करताना काही गेम प्लॅन आखला जाईल. श्वेतांगा माझा छोटा भाऊच आहे आणि त्याचे डावपेच मला थोडेफार माहिती आहेत. तर त्याला काय रणनीती आखायची ते मी प्लॅन करून ना त्या हिशोबाने खेळेन आणि त्याला लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच आणि चांगला संघ तुमचा आतापर्यंत सपोर्ट करतोय आणि चांगला खेळ खेळतोय. एकंदरीत हे पर्व 5वं आहे जे समीर पाटील यांनी सांगितलं की या स्पर्धेचा हेतू उद्देश हाच होता की यामधून खेळाडू घडावेत, पुढे यावेत आणि त्यांना KPL मध्ये चांगली संधी मिळावी. एकंदरीत पर्व 1 ते पर्व 5 मध्ये काय बदलाव झाला आणि कसं अपडेट झालं, एकंदरीत या स्पर्धेविषयी आपण काय मनोगत व्यक्त कराल? सांगायचं झालं तर 5ही वर्षांमध्ये कमिटीने दरवर्षी म्हणजे खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म उभा करून दिलाय आणि त्यातून खूप सारे खेळाडू घडलेच आहेत. आणि गटामध्ये ही लीग होते त्यांनी सगळे खेळाडू सगळे सिनियर खेळाडू एकत्र येतात ते बघून आम्हाला खूप चांगलं वाटतंय आणि अशीच KPL कमिटीने दरवर्षी स्पर्धा भरवावी आणि आमचा उत्साह वाढवावा. ओके, थँक्यू व्हेरी मच नितेश भाऊ. जॉईन झाल्याबद्दल. श्वेतांक पाटील जॉईन होतील. मागचा सामना गाजवला. या मॅचमध्ये पुन्हा फलंदाजी करायची आहे आणि एकंदरीत काय चाललं माइंडमध्ये, कारण की मागचा सामना हाय स्कोरिंग आपण केला होता आणि या मॅचमध्ये काय लक्ष असेल? आम्ही पण जो लास्ट टाइम टार्गेट केला होता त्याच्याच म्हणजे तेवढंच करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आणि तुम्हालाही सेम प्रश्न विचारेन. आयोजकांचं पुन्हा कौतुक व्यक्त कसं कराल, कारण की पर्व 1 ते पर्व 5 खूप चांगली प्रगती केली या कोकणेरगड प्रीमियर लीगने आणि आयोजकांविषयी आपले 2 शब्द. खरंच त्यांना खूप मनापासून थँक्यू, कारण की ते आहेत म्हणून आम्हाला हा प्लॅटफॉर्म भेटला आणि खेळायला संधी मिळते. त्यांचं नेहमी 5 वर्ष झाली, 5च्या 5 वर्ष त्यांचं आयोजन इतकं सुंदर असते ना की आम्हाला पण खूप आनंद होतो ही स्पर्धा खेळताना. ओके, थँक्यू व्हेरी मच. होते श्वेतांक पाटील जॉईन झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जाऊया पुन्हा पारितोषिक दाते. स्वर्गीय श्री कोंडू केशव जाधव स्मरणार्थ श्री अमित नटवर जाधव गिरनोळी यांच्याकडून आपल्याला प्रथम आणि द्वितीय विजयी संघासाठी त्यांनी आपल्याला मेडल स्पॉन्सर केलेले आहेत. मी विनंती करतो या ठिकाणी श्री अमित नटवर जाधव गिरनोळी आपण जर या ठिकाणी असाल तर आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे, आपण व्यासपीठावर यायचं आहे. या पविलीमध्ये असलेले गुंडले गावचे ग्रामस्थ श्री विलासजी पाटील आपणास विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचंय. त्याचप्रमाणे त्यांची कन्या सृष्टी विलास भाऊ आपण व्यासपीठाकडे यायचंय, विराजमान व्हायचंय.
1 रन शॉट हे पण त्यांनी सांगितलं. धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे 9 धावा. 2 गडी बाद झालेत. आव्हान आहे 32 धावेंचं. सुरुवात चांगली पाहायला मिळाली, परंतु 2 विकेट्स हे पाहायला मिळत आहेत. हार्दिकजी पाटील यांना पण पाहू शकाल आणि सचिन पाटील हे 2 बॅटर आहेत. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळावं लागेल. दुसऱ्या बाजूनं राहुल पाटील ज्यांनी कालचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला आणि आज देखील त्याच उमेदीनं त्याच सातत्य ठेवून मात्र गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव षटक ज्यांनी हाताळलं होतं. यावेळेस खूप सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि हा रिच वाईड नियम या ठिकाणी पंतांनी सांगितलं, कारण ही मोठी डोकेदुखी होती जेव्हा आताचे बॅटर काय करतायत तर तिसऱ्या चौथ्या स्टंपवर नाही तर तब्बल वाईड लाईनवर जाऊन खेळतायत. म्हणून रिच वाईड हा नियम लागू झाला आणि थोडीशी डोकेदुखी कुठेतरी बंद झाली गोलंदाजांची. पहिला बॉल निर्धाव आलाय. पुढील बॉल अक्रॉस करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस फक्त दिशा दिली या बॉलला. स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक पुढे आलेत. त्याच्यावरती 2 धावा हार्दिक पाटील यांनी परिपूर्ण केल्या. संघाची धावसंख्या 11. या अंकावरती येणारे चेंडू 15. समोर आव्हान आहे 21. यावेळेस पुढे येऊन तदनंतर रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न केला होता. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. पहिला बॉल निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या बॉलवर 2 धावा आणि चौथा चेंडू हा पुन्हा निर्धाव पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहुल पाटील या ठिकाणी यांनी प्रभावित केलंय. याही वेळेस चांगला बॉल आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करताना थोडस असफल आणि नामुष्की उडवली गेलेली आहे हार्दिकजी पाटील यांना. पाच चेंडू मागे फक्त आणि फक्त 2 धावा त्यांना पाहायला मिळाल्या. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 चा. 13 चेंडू 21 धावा मॅचचं समीकरण. यावेळेस बॉलला उडवले ऑन साइडला. सेफ झोन मध्ये लँडिंग पाहायला मिळाले. अमोलजी पवार त्या ठिकाणी पोहोचले. 2 धावा मिळत आहेत. फेकी या ठिकाणी बॅकअप समीर आणि यज्ञचं पाहायला मिळत आहे. त्याच्यावरती आणखीन एक धाव ऍड होईल. धावा मिळतील 3 आणि या 3 धावेने धावसंख्या पुढे जाईल आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे 14. या अंकावरती ही धावसंख्या आपण पाहू शकाल. 14 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. घेऊया छोटासा डीजे ब्रेक, लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. बारा चेंडू 18. चला घाई करा प्लीज.
जास्त वेळ घेऊ नका. आज आपल्याला क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 अँड मेगा फायनल अशा प्रकारचे 4 सामने ते अंतिम आहेत. ते योग्य वेळेत पार पाडायचे आहेत. त्यासाठी विनंती आहे की थोडं सहकार्य करा. मनातनं 3 गोष्टी एकदा निघून गेल्या की पुन्हा कधीच येत नसतात. बोललेले शब्द, गेलेली वेळ, या 2 गोष्टी अशा आहेत ज्या मात्र एकदा निघून गेल्या की मात्र पुन्हा कधीच येत नसतात. यतीन पाटील यांना आपण पाहतायत गोलंदाजी करताना. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये त्यांना इंट्रोड्यूस केलं गेलंय. मागील जे काही सामने झाले त्यांनी सांगितलं की थोडी प्रॅक्टिसची कमतरता आहे आणि म्हणूनच त्यांच्या नावाप्रमाणे साजेसा खेळ होत नाहीये. परंतु यावेळेस मात्र पूर्ण झोकून द्यावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. हार्दिक पाटील देखील थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळालेत. परंतु म्हणतात ना, स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगल वरती येत नसतो. पहिला बॉल, लाऊड अपील, बॅटची एज, विकेटचं बटन, विकेट क्रमांक 3. जाऊया मॅचच्या दिशेने. राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. धावसंख्या 16. अर्धा पल्ला पार केलाय. अजूनही अर्धा पल्ला पार करावा लागेल. समीर पाटील आणि आपण पाहतायत फ्लाइंग स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. फेकी अचूक झाली, परंतु 2 धावा, सिंगल डबल आतापर्यंत पाहायला मिळालेत. धावसंख्या 18 या अंकावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळालेत. दुपारचं सत्र आपण पाहत आहेत. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडू वर्गांचं, आयोजकांचं, संघ मालकांचं आणि ग्रामस्थांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतायत कुणबी समाज कोकणेर गट प्रीमियर लीग सीझन 5. धावसंख्या 18. आता 9 चेंडू आणि 14 हे मॅचचं समीकरण आहे. पुन्हा यतीन पाटील. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळाला. बदलाव केले गेलेत. यतीन पाटील आपण पाहिलं होतं मागील सामन्यांमध्ये 1.5 ओव्हरची गोलंदाजी करायची, परंतु यावेळेस सेकंड लास्ट ओव्हरमध्ये त्यांची गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. बदलाव करावे लागतात आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय. 4 बॉलमध्ये 4 धावा दिल्यात आणि 1 विकेट मिळवलाय. यावेळेस क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, बिग विकेट डाऊन. गौरी मांडवा खाली
धन्यवाद. काही सामने आपण बघितले यतीन पाटील संघर्ष करत होते, परंतु म्हणतात ना संघर्ष रडवतो, संघर्ष घडवतो आणि संघर्ष जिंकवतो आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय. 18 धावा आहेत, 4 गडी बाद झाले, 7 चेंडू 14 धावा, 7 चेंडू 14 हे मॅचचं समीकरण पाहायला मिळतंय. चांगला फटका हुक केलाय बॉलला, बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. अचूक फेकी, 2 धावा येतील या चेंडूवरती आणि या 2 धावेने धावांची गती 20 या अंकावरती. 4 गडी बाद, आता 6 चेंडू 12 धावा मॅचचं समीकरण. हितेशजी पाटील यांना आपण पाहत आहे, प्राईड ऑफ कोकणेर. पहिला बॉल मिस फिल्डिंग पाहायला मिळाली भावेश डोंगरे यांच्या माध्यमातून. बॉल चाललाय 4 धावेंसाठी, येतोय KGPL चा चौकार. 4 धन्यवाद. डीजे डू और डाय सामना आहे. आता 5 मध्ये धावा करायच्या 8. सचिन पाटील चांगली गोलंदाजी केली आणि आता चांगली फलंदाजीही करताना पाहायला मिळत आहेत. कमी गतीने यावेळेस हा चेंडू डिलिव्हर्ड केला गेला. एक खासियत आहे टेट फॉर टॅट करण्याची, प्रत्युत्तर देण्याची. हितेश पाटील यांची पहिलं पर्व जबरदस्त गाजवलं होतं, तदनंतर मात्र त्यांचा प्रवास मात्र अतिशय चांगला पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस ऑफ साइडला हा फटका आहे, डीप मध्ये फिल्डर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी या ठिकाणी येईल तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळतील. 26 धावा, आता 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 6. वॉट अ मॅच, काही सामना पाहायला मिळतोय. सचिन पाटील संघाला पुढे घेऊन गेलेत. 4 मध्ये 7 धावा त्यांच्या बॅट मधून आल्यात. यावेळेस चेंडू थोडासा राईज झाला होता. आता 2 चेंडू आणि 6 धावा. प्रत्येक सामना जातोय अंतिम चेंडू पर्यंत. हीच खासियत आहे. मागील सामना ज्या पद्धतीने हर्षल पाटीलने फिनिश केला, त्याच पद्धतीने इथून खेळावं लागेल. 26 धावा धाव फलकावरती आहेत. 4 गडी बाद झालेत. धर्मवीर वॉरियर्स सागाव विरुद्ध प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली. हा सामना फुल टच बॉल आहे. ऑन साइडला चेंडू येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी येते तत्पूर्वी 2 धावा आणि आता 1 चेंडू 4. मोठा फटका खेळावा लागेल, चौकार किंवा षटकारच. सचिन पाटील यांच्या बॅट मधून मोठा फटका येईल का? हितेशजी पाटील यांनी चांगलं कमबॅक केलंय, परंतु हा अंतिम चेंडू वरती सर्व काही निर्भर आहे आणि हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने हाताळावा लागेल. म्हणून म्हणतात ना की स्किलफुल गोलंदाज होण्यापूर्वी माइंडफुल गोलंदाज व्हा, आणि या ठिकाणी माइंडफुल गोलंदाज म्हणून हितेशजी पाटील यांचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. 1 चेंडू 4 धावा. कोण जिंकणार सामना, हितेश पाटील की सचिन पाटील? 1 मध्ये 4. कमी गतीने बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, काही चेंडू हाताळला.
चेंज ऑफ द पेस आणि हा सामना आपल्या नावी केलाय प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली टीमने. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण